टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोरोटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। सरकारी वकीलांनी 5 दिवसांची केली होती की तुमची सुद्धा मागणी होती की पोलिसांनी केलेली मागणी तेवढी न्यायालयाने मान्य करावी। मात्र 5 दिवसांऐवजी 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। या 2 दिवसांमध्ये आणखी तपास जो आहे तो वेगाने होईल असं तुम्हाला वाटतं? हा तपास 2 दिवसांमध्ये वेगवान पद्धतीने होऊ शकतो आणि नवीन वस्तुस्थिती, तथ्य, सत्य समोर आणलं जाऊ शकते। परंतु एकच प्रक्रिया झाली पाहिजे, ती म्हणजे कोल्हापूर पोलिसांना, नागपूर पोलिसांनी आणि चंद्रपूर पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे। गुन्ह्याची उकल आपल्याला करायचीच आहे असं ठरवून पोलिसांनी काम केलं पाहिजे आणि त्यामध्ये मग प्रत्यक्ष प्रवास करण्याची कोल्हापूर पोलिसांना गरज पडणार नाही। नागपूर पोलीस आणि चंद्रपूर पोलिसांनी त्या संबंधित लोकांना अटक करून किंवा त्यांना वॉरंट काढून किंवा समन्स काढून त्यांना पाठवलं पाहिजे आणि गुन्ह्यामध्ये जे काही उघड करायचं आहे की 6-7 हॉटेलमध्ये तो राहिला, साधारणतः 3 राज्यांमध्ये तो फिरला आणि त्यामुळे हा गुन्हा जो आहे तो केवळ आता एका गावापुरती, शहरापुरती मर्यादित नाही। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश किंवा तेलंगणा या सगळ्या राज्यांमध्ये प्रशांत कोरटकर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये फिरले, लपला आणि त्यामुळे त्याला सहकार्य करणारे वेगवेगळे लोक होते। कारचा वेगळा वापर झालेला आहे। त्यामुळे जिथून जिथून त्याची कार पास झालेली आहे त्या टोल नाक्यांवर सुद्धा CCTV फुटेज तपासावं लागेल। चंद्रपूरच्या मुख्यालयासमोरच, पोलीस मुख्यालयासमोर तो राहत होता, तिथे सुद्धा तपास करावा लागेल आणि हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर जे आहे चंद्रपूरचं, तिथे राहण्यासाठी मदत करणारा धीरज चौधरी याचा प्रशांत कोरटकर घरी सुद्धा राहिला आणि त्यानंतर त्या हॉटेलमध्ये सुद्धा राहिलेला आहे। धीरज चौधरी याची बॅकग्राऊंड जी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे। तो ऑनलाईन सट्टा बाजार चालवणारा म्हणजे बुकीचं काम करणारा माणूस आहे आणि त्यामुळे अशा गुन्हेगारी लोकांसोबत प्रशांत कोरटकरचे संबंध कधीपासून आहेत हे पाहिलं पाहिजे। म्हणून पोलिसांनी जे म्हटलेलं आहे, कोल्हापूर पोलिसांनी रिमांड का मिळाला पाहिजे याचं एक कारण देताना त्यांनी सांगितलं की प्रशांत कोरटकरला त्यांनी पलायन केलेलं असताना, तो गायब असताना कोणी कोणी आर्थिक मदत केली आणि ती कुठून केली याचा सुद्धा तपास पोलिसांना करायचा आहे आणि या लोकांना एकत्र प्रशांत कोरटकर सोबत बसून समोरासमोर त्यांना चौकशी करायची आहे। तर ही जी प्रक्रिया ही होण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी तसा कमी आहे, परंतु त्याचा वापर आता पोलीस कसा करतात चांगल्या पद्धतीने हे आपल्याला बघावं लागेल। सर, मात्र याच्यामध्ये आता पोलिसांना काय करणं आणखी गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये तो गेला, 2 दिवसांची आता अवधी जो आहे तो पोलिसांनी पोलीस कोठडीसाठी दिलेला आहे। 2 दिवस म्हणजे साधारणतः रात्रीच्या वेळी खरं तर तपासामध्ये अडथळे येऊ शकतात। दिवसाचाच एक साधारणतः 24 तासांचा वेळ सध्या पोलिसांकडे आहे। तर मग अशा पोलिसांनी कमी वेळेमध्ये आणखी काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये जर फिरला असेल तर मग एवढ्या शहरात तपास करणं 2 दिवसात शक्य आहे? नाही, आता या 2 दिवसामध्ये पोलिसांना तपासामध्ये त्यांनी प्रगती कशी केली आणि त्या तपासामध्ये त्यांना अडथळे कसे आले हे जर पुढच्या तारखेला म्हणजे 2 दिवसांनी 30 तारखेपर्यंत जे पोलीस कोठडी दिलेली आहे त्या दिवशी जर पोलिसांनी सांगितलं की आम्ही तपासमध्ये एवढ्या अडचणी असतानाही 2 दिवसात इतका तपास पुढे नेलेला आहे आणि ही प्रगती केलेली आहे, तर न्यायालय विचार करेल की आणखी जास्त पोलीस कोठडी देणं आवश्यक आहे अडचणींमुळे काही, आणि त्यामुळे तशा प्रकारे कोठडीत वाढ पण सुद्धा प्रशांत कोरटकरच्या होऊ शकते। सर, प्रशांत कोरटकरवरती नागपूर असेल किंवा इतर ठिकाणी गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळते। जर कदाचित या गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयाने कोठडी भेटली किंवा जर समजा बेल घेतला तर इतर गुन्ह्यामध्ये त्याला अटक होऊ शकते का किंवा त्या पद्धतीनं पोलिसांना करता येईल का? जे 3 FIR आता रजिस्टर आहेत, म्हणजे एक नागपूरला आहे माझ्या माहितीप्रमाणे, एक जालन्याला आहे आणि एक इथे आहे कोल्हापूरला, तर या तिन्ही गुन्ह्यांची स्वतंत्र प्रत्येक FIRची स्वतंत्र चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर विषय जरी, सब्जेक्ट मॅटर जरी एकच असेल तर तपास एकच असू शकेल, परंतु त्या तिन्ही गुन्ह्यांमध्ये प्रशांत कोरटकरला जामीन घेणं आवश्यक असणार आहे आणि नागपूर पोलीस किंवा जालना पोलीस यांनी त्यांच्याकडे रजिस्टर असलेले गुन्हे खरं तर कोल्हापूरला ट्रान्सफर केले पाहिजे, हे सुद्धा कायद्याच्या प्रक्रियेच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि तसं झाल्यास एकत्रितपणे कोल्हापूर पोलीस ते तपास करू शकतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।